आयला मी नेमकं ढगाकडे पाहिलं, वातावरण एकदम खराब. नेमकं आहे ना, अशाच गडबडीत ड्रोन आणलंय फवारायला. आता ड्रोन आणलंय फवारायला म्हणजे पोरं नक्की गर्दी करणार. आमच्या पोरांनी ड्रोननी फवारताना कधी पाहिलंच नाही. तेवढ्यात गोविंद भाऊ सांगळचं पोरग आलं तिथं. त्याचं सारं लक्ष ड्रोन वाल्याकडेच होतं. दादाने ड्रोनची सेटिंग केली. जेव्हा ड्रोन वरती उठलंय, ड्रोननी आमचा गहू पार आडवा केला. मी तुमच्याशी बोलता बोलता ड्रोन पार त्या कोपऱ्यात गेलं. ते इतक्यात एक सरीला घरका देऊन आलं. ड्रोन तर पार आमच्या पप्पाच्या डोक्याच्या वरून आलं. अर्ध वावर फवारलं त्याला 10 मिनिटं नाही लागले. वावराच्या बाहेर आल्यावर मला वाटलं माझ्या अंगावरच येतं का काय. मी लगेच लांब पळालो. पोरायचं लक्ष ड्रोन क सोडून माझ्याकडेच होतं. मी आपल्या लुलांना किक मारली, निघालो घरी. मी आपलं घरी पोहोचल्यावर घरात गेलो. आईला ही काय भानगड. नंतर मला कळालं का या ड्रोनच्या बॅटरी चार्जिंगला लावल्या. मी आपल्या मळ्यातून आलो नाही कुठं, तर लगेच पोरांनी मला येड्यात काढलं. म्हणे आम्हाला पतंगच बनवून द्या. मी त्यांना म्हणलो मी तुम्हाला गावठी पतंग बनवून देतो. एक प्लॅस्टिकचा कागद आणि 2 गोळाच्या काड्या आणल्या. वारं असं चमत्कारी की मला पतंगच बनवून द्याय ना. प्लॅस्टिकचा कागद लागला ना वाऱ्याने उडायला. मी आपली पतंग बनवायला सुरुवात केली. मी पोरीला म्हणलं घोळाची काडी घासायला कटर घेऊन ये. ती आली माझ्याकडे कातर घेऊन. आता या कातरीने काय गोळाची काडी साळणार आहे काय. प्लॅस्टिकची पिशवी न जरा पातळच झाली. मी आपलं गोळाची काडी लावायला गेलो की ती गळा व्हायची. आयला भाऊ, आता हा काय तमाशा झालाय. हे असं आहे ना, कायमच चालू राहणार आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.